आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ हवामानशास्त्राचा भाग नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या जगण्याशी, आपल्या अन्नाशी आणि आपल्या भविष्याशी जोडलेला आहे। तो विषय म्हणजे अल निनो। जेव्हा आपण अल निनो बद्दल ऐकतो तेव्हा मनात भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे, कारण ही एक अशी वैश्विक घटना आहे जी जगभरातील पर्जन्यमानाचे गणित पूर्णपणे विस्कळीत करण्याची क्षमता ठेवते। सोप्या भाषेत सांगायचं तर प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय पट्ट्यातील पाण्याचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त वाढते तेव्हा त्याला अल निनो म्हणतात। ही केवळ एक तापमानातील वाढ नसते, तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणातील ऊर्जेच्या संतुलनावर आघात करणारी प्रक्रिया असते। जेव्हा अल निनो सक्रिय होतो तेव्हा पावसाचे चक्र गडबडते। ज्या ठिकाणी पाऊस पडायला हवा तिथे तो पडत नाही आणि जिथे नको तिथे महापूर येतो। भारताच्या संदर्भात बोलायचं झालं तर अल निनोचं थेट सावट आपल्या मान्सूनवर पडते। पावसाची अनिश्चितता म्हणजे केवळ आकडेवारीतील बदल नसून ते आपल्या शेतीवर येणारी थेट गदा असते। यंदाच्या वर्षी अल निनोमुळे निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे संकेत मिळत आहेत। जेव्हा मान्सून लांबणीवर पडतो किंवा पावसाचे प्रमाण घटते तेव्हा सर्वात मोठा फटका आपल्या शेतकऱ्याला बसतो। शेतीचं संपूर्ण अर्थकारण पावसावर अवलंबून आहे। पिके करपली, पेरण्या वाया गेल्या की शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर अंधारी येते। हे संकट केवळ शेतापुरतं मर्यादित राहत नाही। शेतीचे नुकसान म्हणजेच अन्नाची टंचाई आणि अन्नाची टंचाई म्हणजे महागाईची आग। जेव्हा अन्नधान्याचे उत्पादन घटते तेव्हा बाजारात वस्तूंचे भाव गगनाला भिडतात। साध्या भाजीपाल्यानुसार ते जीवनावश्यक धान्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढतात आणि याचा सर्वाधिक त्रास सामान्य माणसाला, कष्टकरी वर्गाला सोसावा लागतो। ही परिस्थिती म्हणजे केवळ एक नैसर्गिक आपत्ती नाही, तर ती एक सामाजिक आणि आर्थिक साखळी आहे जी तुटायला लागली। पाण्याचे दुर्भिक्ष, चारा टंचाई, विजेची कमतरता आणि रोजगाराचे प्रश्न एका पाठोपाठ एक उभे राहतात। दुष्काळाची भीषणता म्हणजे केवळ कोरडी जमीन नव्हे, तर तो मानवी अस्तित्वाचा संघर्ष असतो। तहान भागवण्यासाठी होणारी भटकंती, जनावरांची होणारी हेळसांड आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता हे सर्व एका चक्राचा भाग आहे। आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत असे म्हणतो, पण निसर्गाच्या या प्रकोपापुढे आजही आपण तितकेच हतबल आहोत, हेच कटू सत्य। मात्र या परिस्थितीकडे पाहताना आपल्याला केवळ भीती बाळगून चालणार नाही, तर सावधगिरी आणि नियोजनाची गरज आहे। सरकार पातळीवर जलसंधारणाचे नियोजन, शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि पर्यायी पिकांची जोड ही या काळाची गरज आहे। प्रत्येक थेंबाचा विचार करणं आणि निसर्गाशी जुळवून घेणारी जीवनशैली स्वीकारणं हेच या संकटावरचं एकमेव उत्तर आहे। अल निनो येईल आणि जाईल, पण त्या काळात आपण किती संयमाने आणि नियोजनाने उभे राहतो यावरच आपले भविष्य अवलंबून आहे। आज जर आपण या हवामान बदलाच्या संकेतांना गांभीर्याने घेतलं नाही तर येणारा काळ आपल्या सर्वांसाठीच, विशेषतः सामान्य माणसासाठी अधिक आव्हानात्मक ठरेल, यात शंका नाही। त्यामुळे निसर्गाचा हा इशारा ओळखून वेळीच सावध होणं हेच आता आपल्या हिताचं राहिले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।